नमस्कार मंडळी. पावसाळा म्हटलं की पावट्याची आमटी, पावट्याचं सुकं हे केलं जातं. पावटा रात्री भिजत घातला, सकाळी आहे ते पाणी काढून घेऊन मोड येऊ दिले. मोड आल्यानंतर गरम पाण्यात टाकून टलपरं काढून घेतली आणि आता पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवले. तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकली, कढीपत्ता टाकला, लसूण टाकला आणि कांदा टाकला. कांदा भाजून झाल्यानंतर टॅमॅटो टाकला. टॅमॅटो टाकल्यानंतर जे आगळ म्हणजेच आमसूल आहे त्याची 2-4 फोडं टाकली. छान परतवून घेतलं आणि हळद, मीठ आणि कोल्हापूरचं लाल तिखट आमचं टाकलं. 2 चमचे आहे ते तांदळाचं पीठ टाकून छान परतवून घेतलं. कोथिंबीर आणि पावटा एकत्र ठेवलं होतं ते सुद्धा टाकून परतवून घेतलं आणि गरम पाणी ओतलं. एक हाय गॅसवरती उकाळी येऊ दिली. नंतर स्लो गॅसवरती 15 मिनिटासाठी शिजू दिलं. तयार आहे आपली झणझणीत अशी कोल्हापुरी पावट्याची आमटी. पाहून सुटले ना तुमच्या तोंडाला पाणी? मग बघताय काय? घ्या की खाऊन आणि करा की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर.